नमस्कार मंडळी, काल रविवार होता. सगळ्यांना दुपारच्या जेवणामध्ये चमचमीत चटपटीत खाण्याची इच्छा होती. रविवार म्हटलं की कसं सगळे घरी असतात, थोडासा आळस येतो. मला सुद्धा संपूर्ण स्वयंपाक करायची आज इच्छा नव्हती. म्हटलं कुकरमध्ये 15-20 मिनिटात तयार होणारा चटपटीत बेत करूया. तर कुकरमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची. मोहरी छान फुटली की पाव चमचा जिरे घालायचे. त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि लो मीडियम फ्लेमवर कांदा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परततोय तोपर्यंत झटपट वाटण करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या घ्यायच्या, 1 इंच आलं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या. संपूर्ण तिखटपणा मिरचीचाच असणार आहे, त्याच अंदाजाने मिरची घ्या. कोथिंबीर घ्यायची आहे आणि अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप घ्यायचे. आता हे छान वाटण करून घ्यायचंय. सुरुवातीला पाणी न घालता छान वाटायचं आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून बारीक वाटण करून घ्यायचं. सुरुवातीला पाणी न घालता वाटायचं म्हणजे खोबरं व्यवस्थित वाटलं जातं. जर आपण सुरुवातीलाच पाणी घातलं तर ते व्यवस्थित वाटलं जात नाही. मध्ये एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे एकसारखं वाटण तयार होतं. वाटण करताना शक्यतो कमीत कमी पाणी वापरायचं म्हणजे वाटण छान परतता येतं. वाटण करून झालं तोपर्यंत कांदा सुद्धा हलका गुलाबी रंगावर परतला गेलाय. आता यामध्ये वाटण घालायचं. कांदा सुद्धा पुढे वाटणासोबत छान परतला जाईल. आता वरचेवर झाकण ठेवायचं. लो मीडियम फ्लेमवर तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं. वाटण व्यवस्थित परतणं गरजेचं आहे, नाहीतर नारळाचा कच्चा जो स्वाद आहे तो चांगला लागत नाही. तेल सुटलेलं आहे. अजून आपण थोडा वेळ परतणार आहोत. त्याआधी काही मसाले आणि साहित्य घालूया. एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहे. तर रंगासाठी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची. सोबतच पाव चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा धनेपूड घालायची आणि अर्धा चमचा वर्षभराचा साठवणुकीचा जो कोणता मसाला घरात असेल तो घालायचा. इथे मी कांदा लसूण मसाला घातलाय. तुम्ही गोडा मसाला, घाटी मसाला, काळा मसाला कोणताही मसाला घालू शकतात. व्यवस्थित असं एकजीव करायचं आणि पाव वाटी गरम पाणी घालायचं. छान मिक्स करून घ्यायचं. परत एकदा वरचेवर झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मंद आचेवर मसाला परतायचा. मसाला व्यवस्थित परतला तरच रेसिपीची चव छान लागते. आहा, काय तो रंग आला आणि जबरदस्त असा सुगंध घरभर दरवळत होता. दिसायला किती छान दिसतोय ना मसाला. असा व्यवस्थित परतून घ्यायचा. आता अर्धा किलो ताजा हिरवा मटार आणला होता, सोलून घेतला. 300 ग्रॅम जवळपास हे मटारचे दाणे आहे, कारण सालाचं सुद्धा वजन असतं. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचंय. आता लगेच पाणी घालायचं नाही. परत एकदा वरचेवर झाकण ठेवून मंद आचेवर 5 मिनिटं वाफ काढायची, म्हणजे मटारच्या आतपर्यंत मसाल्यांचे फ्लेवर्स छान उतरले जातात. त्यानंतर पाणी घालायचंय. 5 मिनिटं वाफ काढली आणि मस्त असं छान परतून झालंय. आता यामध्ये पाणी घालायचंय. पाणी गरमच घालायचं, गार पाणी अजिबात घालायचं नाही. इथे आपण मटारची मिसळ करतोय. मटारची उसळ सुद्धा म्हणू शकतात. तुम्ही मिसळसारखं जर फरसाण घालून पावसोबत सर्व करणार असाल तर थोडं पाणी जास्त घालायचं, म्हणजे मिसळ कशी पातळसर छान लागते. आणि चपाती सोबत उसळसारखं सर्व करणार असाल तर पाणी थोडं कमी घालायचं, म्हणजे दाटसर रसा चांगला वाटेल तुमच्या गरजेप्रमाणे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि शेवटी पाव चमचा गरम मसाला घालायचा, म्हणजे मिसळीला सुगंध आणि चव अप्रतिम अशी येते. छान मिक्स करून घेतलेला आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं. आता मटार कुकरमध्ये शिजवतोय म्हणजे तो योग्य शिजवला जाणं गरजेचं आहे. झाकण लावून घेतलंय. 2 पद्धती आहे. एक तर मध्यम आचेवर 1 शिट्टी करून लगेच गॅस बंद करा, किंवा मग 10 मिनिटं मंद आचेवरती वाफेमध्ये शिजवून घ्या. शिट्टी होऊ द्यायची नाही. 10 मिनिटं झाले की लगेच गॅस बंद करायचा. तर मी 10 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेते आणि लगेच गॅस बंद करते. आता ही मटारची मिसळ मी मस्त पावसोबत सर्व करणार आहे. हवं तर तुम्ही चपाती भातासोबत सुद्धा ही मटारची उसळ सर्व करू शकतात, पण मी आज मिसळ सारखं सर्व करेल कारण सगळ्यांना चटपटीत खायचंय. तर मिसळ होते तोपर्यंत आपण, म्हणजे कुकर झालेला आहे, वाफ जिरते तोपर्यंत पाव भाजून घेऊया. मिसळीसोबत पाव न भाजता सर्व करतात, पण तुपावर भाजलेले पाव आमच्या घरात सगळ्यांना या मटारच्या मिसळसोबत आवडतात, म्हणून मी भाजून घेते. तुम्हाला आवडेल तसं तुम्ही सर्व करू शकतात. मस्त असे तुपावर हलकेसे खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे छान लागतात. याआधी ना मंडळी मी घरच्या घरी मसाला तयार करून अगदी परफेक्ट कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची त्याची सुद्धा रेसिपी दाखवली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की पहा.
त्याचसोबत झटपट तयार होणारी पावभाजीची सुद्धा रेसिपी आहे, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, अशा वेगवेगळ्या बऱ्याचशा रेसिपी आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की पहा. मस्त असे पाव सुद्धा गरमागरम भाजून झालेले आहे. कुकरची वाफ सुद्धा जिरलेली आहे, तुम्हाला दाखवते. पहा काय जबरदस्त रंगत आणि चव आपल्या या मिसळीला आलेली आहे. आहा, असा झटपट तयार होणारा बेत रविवारी केला ना की भांडी कमी पडतात, आपल्याला काम सुद्धा कमी पडतं आणि रविवार स्पेशल मस्त चटपटीत बेत सुद्धा होतो. तुम्ही सुद्धा एकदा करून पहा. तरी काय जबरदस्त आली आहे, पाहू शकतात. मी जास्त तेल सुद्धा घातलं नव्हतं. गरमागरम मटारची मिसळ, वरतून तरी, सोबत कांदा, लिंबू, कोथिंबीर, पाव आणि मस्त असा फरसाण. जबरदस्त बेत आहे. करायचं म्हटलं तर 20 मिनिटात ही मिसळ तयार होते. करून पहा मंडळी, सगळ्यांना खूप आवडेल. कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक नक्की लाईक करा. तुम्ही रेसिपी पाहतात पण लाईक करत नाही, तर नक्की लाईक करून घ्या. आपण टेस्ट करून पाहूया. पावसोबत नाही, मी सुरुवातीला नुसतीच टेस्ट करते, मला आवडते. मस्त, खूप छान चव आली होती. मस्त असं हे ताजं वाटण घातल्यामुळे मिसळ मस्त होते. करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा. कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते. परत भेटते अशाच एक छानशा चमचमीत जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.